म्हणून नक्कीच तो शेवटचा मॅच आपण पाहिला तर कमी षटकाचा खेळवला. स्कोरिंग झोन आपण पाहिला, मागे ब्लॅक पडदा आहे, तिथे चेंडू लागला, अडला, थांबला तर नक्कीच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये धावा पूर्ण करायच्या आहेत. परंतु जर त्या ब्लॅक पडद्याच्या मागे जर चेंडू जातोय बॅटला स्पर्श करून तर नक्कीच 2 धावा मिळतील, आणि अन्यथा आपण पाहिलं तर मिस होऊन जर जातोय तर मग बायच्या स्वरूपात तुम्हाला नक्कीच 1 धाव मिळेल. विश्लेषण करायचं झालं तर स्कोरिंग झोन जो तुम्हाला दर्शवला जातोय, लॉंग लेग क्षेत्र आपण बघितलं, एक छोटासा आपण पाहिलं जो ब्ल्यू कलरचा सिग्नल दिसतोय ती बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळते. आणि ऑफसाईडचं जर क्षेत्र बघितलं आपण तर एक खांबा पाहायला मिळतो, जिथे पडदा नक्कीच आपण पाहिलं मागे टाकला गेला त्या खांब्याच्या इथे, तिथे बाउंड्री आहे. लक्ष असू द्या, ह्या स्कोरिंग झोन आहेत आणि ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जातंय. ऑफिशियल आपण पाहतोय हा व्हेरी फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते 2 संघांच्या दरम्यान. जय गणेश स्पोर्ट्स मोदलपाडा विरुद्ध जय हनुमान भिड्याचा पाडा. त्याचनंतर आपण पाहणार आहोत गावदेवी स्पोर्ट्स देवदल म्हणजेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथ जोगारी आणि त्यांच्यासमोर जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा असं सुद्धा आपण पाहणार आहोत मॅच होताना पाहायला मिळेल. तर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. चला मॅचला आता होते सुरुवात. 2 प्रारंभिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दोन प्रारंभिक खेळाडूंचं विश्लेषण करायचं झालं तर मग आपण राकेश आणि प्रकाश असे जोडे आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर पंचांचा इशारा मिळतोय. महेश पारदी सामन्याला होते सुरुवात. पहिला षटक, पहिला चेंडू. थोडी टीमला मात्र या दुसऱ्या दिवसामध्ये मनपूर्वक अशा शुभेच्छा. नक्कीच आपण पाहिलं तर टाळ्या नक्कीच गडगडाट आपल्याला ऐकायला मिळतोय, कारण की खास अजितदादा गोवरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू पाहूया आपण. पहिला चेंडू आपण पाहिला अतिरिक्त उछाल घेणारा पाहायला मिळाला तिथे, आणि या पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर काय घडलं जाते तर 1 धाव मात्र इथून कंप्लीट केली जाते, आणि 1 धावेनिशी मात्र आपण पाहिलं तर श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय. आई महामाई देवी चषक 2025 आपण पाहतोय. हा वैविध्यमान सोहळा दुसरा दिवस, पहिला मॅच आपण पाहतोय, आणि पहिला मॅच आपण पाहिला तर मग एका बाजूने श्री गणेश मोदलपाडा विरुद्ध आपण पाहतोय जय हनुमान भिड्याचा पाडा. एक विरार विभागातील संघ तर एक संघ आपण पाहिला पेलार विभागातील. यावेळेला पाहिला मिस टायमिंग शॉट, बॅटची लिडिंग एज, विकेट किपर खाली, आणि यावेळेला मात्र सहज झेल पकडला जातोय आणि पहिली विकेट गोलंदाजाला मात्र मिळाली. विकेट डाऊन. बसली कुलस्वामिनी अंबिका, आई चंडिका, आई चंडिका, आई चंडिका, आई चंडिका, आई चंडिका, आई चंडिका, सुचंद्र गावा तुझा विसावा, आई माऊली चंडिका, आई चंडिका, आई चंडिका, सुचंद्र गावा. इथे आपण पाहिलं सुंदर असं गीत आपल्याला ऐकायला मिळालं. आई चंडिका मातेवर आधारित हे गीत, आणि नवसाला पावणारी अकेला धावणारी आई चंडिका माऊली तिची आहे या जुचंद्र नगरीवर नक्कीच सावली. आई चंडिका माता नक्कीच आपण पाहिलं तर मग जेव्हा आपण विश्लेषण करायचं झालं तर मग यात्रेचा जर विचार करायचा झाला तर दुरून मात्र आपण पाहिलं तर आई चंडिकेच्या दर्शनासाठी भरपूर यात्रे करू येत आहेत, आणि नक्कीच आपण पाहिलं तर भक्तजन मात्र आपण पाहिलं तर त्या भक्तीने मात्र आईचं दर्शन घेत आहेत. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, फाईन पाहिला पण हा फटका खेळला जातोय. मिसफिल्डिंग झाली आहे, परंतु यावेळेला मिसफिल्डिंगचा मात्र फायदा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला, जिथे कदाचित आपण पाहू शकतो एकही धाव झाली नसतीये, आणि तिथे आपण पाहिलं तर मग धावा इथे 2 मिळाल्यात, आणि 2 धावांना आपण पाहिलंय तर मग धावफलकाला मात्र आकार मिळतोय. 3 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विशाल तांडेल त्याने 2 या धावसंख्येने आपला स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. डेड बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. ज्या परीने आपण पाहिली नाही स्पर्धा कालच्या दिवसापासून मात्र सुरुवात झालाय, लक्ष केंद्रित केले या स्पर्धेनं सगळ्यांचा. होल्ड ऑफ केला, या वेळेला पाहावा लागेल 2 फिल्डर आहेत, परंतु त्यांच्या मधून हा
चेंडू निघून गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या पार आणि मिळेल या मॅच मध्ये दुसऱ्या दिवसातला हा पहिला चौकार. डेफिनेटली आपण बघितलं लक्ष केलं होतं ना की चौकाराकडे, परंतु दुसऱ्या बाजूने पंचांनी दर्शवलं की फलंदाज शॉट खेळताना हिट विकेट सुद्धा झालाय आणि हिट विकेट झाल्यानंतर आपण पाहिलं तर मग ज्या प्रकारे त्याची मेहनत होती ना वाया गेली आहे. भरपूर भरपूर हे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे, कारण की ज्या वेळेला एखादा चांगला खेळाडू आपण पाहिला ना की चांगला खेळ करू शकते, परंतु एखादा दुर्दैव्य असेल, कारण की ज्या वेळेला आपण बघतो शॉट कंप्लीट केल्यानंतर थोडंसं नियंत्रण स्वतःवर ठेवण्याचं गरजेची बाब असते आणि पहिला आपण तर ते नियंत्रण मात्र ठेवलं नाहीये आणि यष्टानं हिट केलंय, विकेट डाऊन झाली आहे, परंतु ज्याप्रमाणे विशाल आले होते आणि ते परतले देखील. आता न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये संदेश आलेत फलंदाजी करण्यासाठी. कुठेतरी आपण पाहिलं तर एक घात झालाय तिकडे असं म्हणायला काही हरकत नाहीये. चांगला फलंदाज बाद झाला. संदेश आले त्या क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथे पोहोचवला जातोय. टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. 4 धाव फलकावर आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी स्पोर्ट्स, मला वाटते गावदेवी स्पोर्ट्स देवदल आणि त्यांच्यासोबत आपण पाहणार आहोत जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा. अपील केली होती, बाटला स्पर्श करून गेला होता चेंडू, नक्कीच ते पंचांनी दर्शवलं गेलं. इथून आपण पाहिलं तर मग एक धाव मात्र मी येईल. 2 खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आहेत, संदेश आणि राकेश. या 2 खेळाडूंना चांगला खेळ मात्र इथून करावा लागेल, चांगली पार्टनरशिप करावी लागेल आणि आपल्या टीमला 4 षटकामध्ये एक चांगला टोटल उभा करून देण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा चेंडू मात्र आपण पाहिला डाऊन लेग हाताळला जातो. व्हाईट बॉलचा इशारा मात्र मी येईल. पहिलं षटक आपण पाहिलं ज्याप्रमाणे आत्तापर्यंत महेशच्या माध्यमातून हाताळलं जात आहे, या षटकामध्ये त्याने आत्तापर्यंत विकेट 2 मिळवून दिलेत. विश्लेषण करायचं झालं तर ज्या प्रकारची कामगिरी आपण पाहिली आहे ना त्यांच्याकडून अपेक्षित होती ती झाली आहे देखील. थोडासा लवकर खेळलेला शॉट, काही पे निघाय काही पे निशाणा जसं म्हटलं जातंय ना त्या प्रकारचं चित्र पाहायला मी याला बायच्या लेग बायच्या स्वरूपात मात्र नक्कीच धाव मिळेल आणि लेग बायच्या स्वरूपात ही धाव एक टीमची टोटल आपण पाहिली 7 धावा, 2 गडी गमावलेत ती आणि षटक आपण पाहिलं ना तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं, कारण की या षटकामध्ये 2 विकेट आणि फक्त 7 धावा, म्हणजे जय हनुमान टीमच्या माध्यमातून आपण बघितलं तर चांगलं वर्क झालंय, परंतु ते चांगलं वर्क आणखीन चांगलं करायचं असेल तर मग चांगलं क्रिकेट आणखीन दर्शवावं लागेल. परंतु कमबॅक आपण पाहिलं तर श्री गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल का? पाहूया, डीजेकडे जाऊया, गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आपण कमबॅक करूया. साऱ्या गावाची साबुली, आई गवदेवी माबुली, साऱ्या गावाची साबुली, धावते भक्ताच्या हाकेला, धावते भक्ताच्या हाकेला, आई गवदेवी अवतरली अन गपुया गावाला, आई गवदेवी अवतरली अन गपुया गावाला. धन्यवाद डीजे, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय मानाची सन्मानाची नक्कीच ही स्पर्धा म्हणजेच आई महामाई देवी चषक 2025 आपण पाहतोय. अकेला धावणारी नवसाला पावणारी आई महामाई देवी, नक्कीच छोटासा पर्वत आपण पाहतोय आणि त्या पर्वतामध्ये वसलेली आहे आमची महामाई देवी. आणि की जो पर्वतामध्ये आपण बघितलं तर देवस्थान आपण पाहिलं आहे, जागृत देवस्थान म्हणजेच आई महामाई देवीचं मंदिर सुद्धा आहे तिथे आहे आणि तिच्याच नावाने आपण ही स्पर्धा आपण पाहतोय. टीमची टोटल आहे 7. या वेळेला मात्र आपण पाहतोय अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टीप फॉर टायमिंग मात्र साधता आला नाही आहे. हो, या वेळेला पाहिलं तो कदाचित ठरू शकतोय. काय गरज होती काही धाव घेण्याची, कारण की अगदी जवळ 2 धावा घेणं कुठेतरी हा चुकीचा निर्णय होता या 2 बॅटर्सचा आणि मात्र तो उलट मात्र थर्ड तो इथे अंगाशी येतोय आणि मात्र आपण पाहिली आहे की जिथे
धाव नव्हतीच मित्र म्हणेन तिथे ही विकेट मात्र मित्र म्हणेन बोनसच्या स्वरूपात दिली आहे. आणखीन एक धक्का आपण पाहिला श्री गणेश स्पोर्ट्स टीमला मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपात. धन्यवाद डीजे. नक्कीच छान अशी गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. आज डीजे महेंद्र पवार एक्स्ट्रा पॉवर मध्ये आहेत. रिव्हर्सचा फटका या वेळेला पाहतोय आपण. नक्कीच चांगली टेक्निकचा वापर केला होता परंतु 2 धाव मात्र मिळतील या फटक्यामध्ये. ज्या प्रकारे आपण पाहिला हा इंटेन दर्शवला गेला होता, एक आक्रमक फटका होता परंतु 2 धावा मात्र मिळतील या फटक्याने. टीमची टोटल झाली आहे 10 धावा. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर रोहन पारधीचं आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मी तर म्हणेन की चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवलं आहे श्री गणेश स्पोर्ट्स मोदलपाडा संघावर. कारण की कोणत्या प्रकारे खुल्या मनाने मात्र फलंदाजी करू दिली नाहीये आतापर्यंत. आपण बघितले की चौकार षटकार, कारण की एक चौकार लगावला होता परंतु थोडासा बाद लग होतं की फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद झालाय. परंतु चौकार षटकार कधी येतील हा मोठा प्रश्न असेल. जसं नक्कीच बाबूशा म्हणतात ना की मेहंदी रंगला जे आहे सुख जाने के बाद, लेकिन चौके और सिक्सर कब लगेंगे, क्या ओवर खत्म होने के बाद. इस बार ड्राइव किया है, मिड ऑफ पे खिलाड़ी है, गेंद को रोक दिया है, 1 रन मिलेगा आसानी से. या वेळेला ड्राईव्ह केला जातो हलक्या हाताने. बॅकफुटला मात्र पंच केला गेला होता ऑफ क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत तिथे चांगली फील्डिंग झाली आहे. इथे 1 धाव मात्र मिळाली. या पार्टनरशिपची गरज आहे कारण की जवळजवळ आपण पाहिलं की राकेश मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गुवारी आले आहेत आणि जवळजवळ 5व्या क्रमांकावर प्रशांत आलेत. हे षटक आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगलं राहिले. या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर मोठ्या धावा दिलेल्या नाही आहेत. चेंडू फेकून झाले तेव्हा ओव्हरमध्ये जवळजवळ 4 म्हणजे 2 आणखीन चेंडू आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅट चिक्कडा, थर्ड मारला मात्र फिल्डर आहेत. झेल मात्र पकडलाय. विकेट डाऊन होईल इथे. अडचण आणि अडचण मात्र वाढतच चालले. काय करायचं समजत नाही परंतु इथून आपण पाहिलं तर धावा सुद्धा येत नाही. विकेट डाऊन झाले. महत्वाची आणखीन एक झटका लागतोय आपण पाहिलं श्री गणेश स्पोर्ट्स मोदलपाडा संघाला. धन्यवाद डीजे ने की सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जसं म्हटलं जाते ना की इरादे रोज लाख बनते हैं, कुछ बनकर टूट जाते हैं, मगर शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. आणि या वेळेला आपण बघितलं साईचं धून आपण सुंदर अशी ऐकली गेली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर झालेत सुनील. हो आल्या आल्या मात्र हा गेलाय हवाई हल्ला आणि नक्कीच भरला इथे बॅटिंग करणाऱ्या टीमचा 6 धावेने गल्ला. 6 रन्स. बिग हिट. आल्या आल्या मात्र आपण पाहिलं तर आक्रमण केले सुनील घाटलनं आणि टोकला षटकार. थँक्यू डीजे. इथे आल्या आल्या सुनील घाटलनं मात्र नक्कीच दाखवून दिलंय की माझ्याकडे चांगलं क्रिकेट आहे. आतापर्यंत जे फलंदाज बाद झाले ते चांगले क्रिकेट खेळू शकले नाहीये परंतु त्यांच्यासारखं मी नक्कीच क्रिकेट खेळणार नाही कारण की माझ्यामध्ये असलेलं टॅलेंट, आपल्यामध्ये असलेली क्षमता आणि माझ्यामध्ये असलेला तो खेळ तो मी दर्शवेन. आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मात्र नक्कीच त्याने सांगून दिले. मात्र आता थोडासा विचार करेल की जय हनुमान स्पोर्ट्स भिडाचा भाडा संघ कारण की हा बॅटर कदाचित आपल्यासाठी डेंजरस ठरू शकतोय
कारण की त्याने मोठे संकेत ज्याने दिले पहिल्या बॉलला फेस करत असताना. आता तिसरं षटक रोहित पारधीच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. तिसऱ्या षटकाचा स्पेल नक्कीच थोडंसं मागणं षटक राहिलं दुसऱ्या क्रमांकाचं. रोहनचं जे षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं आता रोहितला बोलवलंय. पाहूया लॉंग रनअपने पहिला चेंडू प्रशांत साडी नक्कीच बागपुटला पंच केला जातोय. ऑफच्या क्षेत्रामध्ये फिल्डर टीप मध्ये 10 मात्र 1 मिळेल. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली तर 19च्या घरामध्ये पोहोचले गेले. 19चा आकडा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आठवण पुन्हा एकदा होते. ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मात्र नक्कीच भरपूर काही सांगून जातोय. हा 19चा आकडा काय आहे रहस्य नक्कीच सांगेन तुम्हाला या चेंडू नंतर. विकेट 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 मिळाली. बिग विकेट सुनीलची. कारण की ज्याप्रमाणे षटकार लगावला होता पहिल्या बॉलवर त्यानं, परंतु असं वाटलं होतं की इथे या ओव्हरमध्ये कदाचित डेंजरस ठरू शकतोय, परंतु त्याला शांत केलंय. आणि आपण पाहिलं तर महत्वपूर्ण हा धक्का दिला गेलाय 5वा. आपण पाहिलंय तर मैदानाच्या आतमध्ये फसताना पाहायला मिळते श्री गणेश स्पोर्ट्स मोदलपाडा टीम. 19 या धावसंख्येवर 19चा आकडा नक्कीच काय आहे तर 19 फेब्रुवारी जगात बारी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नारी. नक्कीच 19 फेब्रुवारीचा जर उल्लेख करायचा झाला तर शिवछत्रपती शिवाजी महाराज अवघं 50 वर्षाचं आयुष्य शिवछत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं, परंतु त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्याने 350हून अधिक गड किल्ले या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापन केले. असा राजा होणं नक्कीच या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुन्हा एकदा नक्की शक्य नाहीये. आणि त्या महाराजांना पुन्हा एकदा नक्कीच मानाचा मुजरा 19चा आकडा आला आणि तोच 19 फेब्रुवारीचा आकडा मात्र दर्शवला जातोय. टीमची टोटल आपण पाहिली 19 आहे. आणि आत्ता मात्र खेळण्यासाठी आलेले न्यू बॅटर आपण पाहिले तर मिस्टर प्रकाश घाटाल. जयेंद्र वाघे आपलं स्वागत. बागपुटला पंच केलाय. इंडिया फटका हवेत, परंतु फिल्डर आले होते. जेल ड्रॉप झालाय आणि इथे आपण पाहिलं तर मग जीवनदान मिळालंय. थोडे नाराज होत आहेत गोलंदाज आपण पाहिलं तिथे रोहित, कारण की त्यांनी इथे आपल्या गोलंदाजीमध्ये मायाजाल मात्र नक्कीच जे विणलं होतं, परंतु ते मायाजाळामध्ये आपण बघितलं ना की खेळाडू आला देखील होता, परंतु त्या खेळाडूला बाद करताना मात्र फिल्डर कमी पडले. त्यामुळे थोडीशी नाराजगी व्यक्त केली आहे. जीवनदान मिळालंय प्रकाश यांना, परंतु प्रशांत आपण पाहिलं तर यावेळेला शांत राहतील का. ऑन साईडला खेळलेला फटका एक धाव, दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे, धोकादायक ठरू शकतोय. खराब थ्रो आलाय, फ्लाय आला होता, उंची जास्त होती, त्यामुळे आपण बघितलं की ते 2 धावा घेणं मात्र नक्कीच कठीण गेलं नाही. आणि इझिली आपण बघितलं तर या 2 धावा आल्या. दोन्ही टीमची टोटल 22च्या घरामध्ये षटकातील चेंडू फेकून झालेत 4, म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि जवळजवळ तिसऱ्या षटकाचा स्पेल आपण पाहिलं तर नक्कीच चांगला राहिला आतापर्यंत, कारण की या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं ती सूट दिली नाहीये जी मिळायला हवी फलंदाजांना. या वेळेला पाहिले आपण बाटची काढा. फलंदाज प्रशांतने नक्कीच दर्शवलं गेलं होतं की यस कॉट बाय द विकेट आहे. आणि नक्कीच थोडासा मित्रमंडळी खेळाडू वृत्ती सुद्धा दर्शवली गेली होती आणि पंचांचं बोट देखील आकाशात उंचावलं होतं. आणि पाहिलं आपण तर विकेट डाऊन झाली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर किती विकेट डाऊन झाली तर जवळजवळ विश्लेषण करायचं झालं 6 विकेट मात्र इथून डाऊन झालेली आहेत. आणि तिथूनच आपण पाहिली तर मग कुठेतरी बीच मदारमध्ये आता फसलेली नौका, या नौकेला किनाऱ्यावर आणण्याचं कार्य कोण करेल, कोणता खेळाडू मात्र इथून आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळेल. कारण की इथे आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळावंच लागेल. जर तुम्हाला आई महामाई देवी चषकामध्ये अभिराज्य गाजवायचं आहे, आई महामाई देवी चषकामध्ये तुम्हाला स्वतःचं अस्तित्व मात्र टिकून ठेवायचं आहे आजच्या दिवसामध्ये, तर मग करो या मरो, डू और डाय पाहावं लागेल. जे बॅटरीन झालेत रुपेश कट केला. इथे पाहिलं थर्डमॅनला फिल्डर आहे, चेंडू अडला गेला, एक धाव मात्र मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु पाहतोय थ्रो खराब आलाय आणि ओव्हर थ्रो झाला. 2 धावा मिळाल्या. टीमच्या टोटल मध्ये भर पडते. इथून आपण पाहिली तर मग जवळजवळ आता टेलंडर कडून चांगली अपेक्षा असेल, कारण की मिडल ऑर्डर आणि टॉप ऑर्डर थोडासा फ्लॉप शो आपल्याला बघायला मिळाला. आणि जवळजवळ 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर 24 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात, म्हणजे जवळजवळ अर्ध्याहून जास्त नक्कीच आपण पाहिलं तर संघ आहे तो परतला गेलाय खेमामध्ये. म्हणजे जवळजवळ तर आलेली 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये किती धावा मात्र जोडल्या जातील पाहूया. जाऊया डीजेला, ऐकूया. त्यानंतर पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये कमबॅक करूया. अरे तू
दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार चला कर्णधार विनंती करतोय. हो यावेळेला काय घडलंय तर हातामध्ये कॅच आला होता परंतु तो पकडताना कमी पडला आणि नक्कीच हाताला स्पर्श चेंडू करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे पार झाला. मोका पण दिला आणि चौका पण दिला असं म्हणायला काही हरकत नाहीये. 28 धावा या चौकारानं. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. हा चौकार लगावणारा खेळाडू आपण पाहिला प्रकाश. याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर हा एक चौकार म्हणजे भरपूर वेळानंतर बाउंड्रीज आपल्याला बघायला मिळाली. पुन्हा एकदा यावेळेला पंच केला जातोय. थोडासा आगळ्या वेगळ्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथून विश्लेषण करायचं झालं तर मग सिंगल धाव मात्र मिळेल. 2 कर्णधार येत आहेत. चला जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमचे कर्णधार असतील आणि गावदेवी देवदर टीमचे कर्णधार असतील. महेश आपलं स्वागत असेल. इन ॲक्शन मध्ये रघुनाथ जोगारे आहेत का? यस डेफिनेटली रघुनाथजी जोगारे आपलं सुद्धा स्वागत असेल आणि मंचावर येण्याची विनंती करतोय तुम्हाला मी. व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथे येताना पाहायला मिळतोय. 30 धावा फलकावर झाल्यात आणि चेंडू फेकून झालेत. या षटकामध्ये आपण पाहिले 2 म्हणजे 4 चेंडू शिल्लक आहेत. एक चौकार देखील आपण पाहिला जो मिस फील्डच्या स्वरूपात आला. यावेळेला मग टायमिंग आहे. हवेत खेळलेला फटका उंची आहे परंतु फिल्डर आलेत पण तो फिल्डर काढून तो इंटेन मात्र पाहायला मिळाला नाही आहे आणि जेल ड्रॉप देखील होताना पाहायला मिळाला. हे जेल ड्रॉप्स होण्याचा सिलसिला मात्र आपण पाहिला गेलाय. जवळजवळ 3 आत्तापर्यंत जेल ड्रॉप झालेत आणि त्यामुळे तितकं नुकसान झालेलं नाही आहे. परंतु श्री गणेश स्पोर्ट्स मोदलपाडा टीमकडे आपण विश्लेषण करायचं झालं ना तर मग आता गोलंदाजी त्यांना चांगली करावी लागणार आहे कारण की 32 धावा फलकावर आतापर्यंत आपण पाहिलेत. आडवा बॅट यावेळेला उडवलाय टक्कन. हा चेंडू मात्र सरळ निघून गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. हा मिळेल A फॉर A B फॉर ब्रँडेड षटकार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हे लागना पार लागना पार अरे लागना पार लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्ती. षटकार आलाय नक्कीच. डेट ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग आता होते. उलटास यावेळेला आणखीन एक बिग ह्यूज मॅक्सिमम हिट 6 धावा. बसला हाय ना गणी. 44 धावा फळकावर पहा आणि आता मात्र आपण पाहिलं ना की ऊर्जा मिळाली. ऊर्जा संचार झालाय. चांगला खेळ केलाय आणि 2 षटकार आपण पाहिले ठोकले गेलेत. आपण पाहिले ज्याप्रमाणे फलंदाजाचं जर विश्लेषण करायचं झाला तर रुपेशने हा चेंडू नक्कीच पूर्वा कारण की ज्याप्रमाणे आपण बघितलं की चेंडू गुल झालेला आहे. त्यावेळेला आपण पाहतोय पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला दांडी गुल केली आहे. ज्याला म्हटलं जाते ना की बारी बारी सबकी बारी. पहिले ती बल्लेबाज की बारी अब है गेंदबाज की बारी आणि पडला या वेळेला भारी विकेट मिळवली. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि या वेळेला आपण बघितलं तर खेळ मात्र समाप्त झाला 4 षटकाचा. टीमचे टोटल 44 धावा आपण पाहिले. 45 धावांचं लक्ष असेल परंतु काय कमालीची बॅटिंग आपण पाहिली आहे ना की शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिली आहे तर प्रकाशनं केली आहे आणि नक्कीच आपल्या टीमला एक सन्मानजनक टोटल मात्र त्याने मिळवून दिलाय. जाऊया आपण
जिथे टॉस बॉक्सच्या दिशेनं सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोय. दोन कर्णधारांना विनंती करतोय कारण की एका बाजूने जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स देवदाल अशी लढत आपल्याला बिग पाहायला मिळेल. थँक्यू मिस्टर जयेश डुगले. शुभ सकाळ. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सूर्यकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. आज आपण पाहिला तर वार शनिवार हनुमंतांचा दिवस आणि आजच्या दिवसातील दुसरा मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. विनंती करतोय अजिती गोवारी दादांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे. टॉस आपण पाहिला तर एका बाजूने टॉसवरती आहे विजयदीप स्पोर्ट, दुसऱ्या बाजूने आहे खोपरकर बॉईज. कोपरकर बॉईज असा कॉल आला होता मात्र येथे या ठिकाणी विजयदीप स्पोर्ट आणि टॉसचा निकाल आपण पाहिला तर लागला गेलाय तो म्हणजेच जे वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमच्या बाजूनं. काय तयारी केली या मॅचची? तयारी का नाही तयारी तो फुल केलाय. टॉस जिंकलाय, डिसिजन काय असणार आहे? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ आपण पाहिला तर एक मजबूत संघ आहे. आपले जे वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आहेत रघुनाथ जोगर यांचा संघ. तर फील्ड फर्स्ट तुम्ही घेतलंय तर समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 35 ते 40. असे सुरुवातीचे कुठले गोलंदाज आहेत तुमच्याकडे जेणेकरून त्यांची नावं आम्हाला देखील या ठिकाणी माहिती पडतील? राम आहे, साई आहे, दीपू आहे आणि स्वतः मी आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं जे षटक असतं, पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर एक चांगला गोलंदाज निश्चितच वापरावा लागतो. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज तुम्ही वापरणार आहेत? राम भावर असेल. येस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. महेश, टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? बॅटिंग घेतली असती. म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते मिळालं गेलंय. कशी तयारी केली आहे या आई महामाई देवी चषकाची? तयारी तर अशी आहे की आज फायनलला पोहोचणारच. क्या बात आहे. आज फुल तयारीने या ठिकाणी आलेत. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, टॉसचा निकाल आपण पाहिला तर जय वाघोबा कुंभारपाडा टीमच्या बाजूने लागलाय. त्यानं स्वीकारले आहे क्षेत्ररक्षण. बॅटिंग करावी लागेल. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष फ्रॉम टीम गावदेवी स्पोर्ट देवदल. थँक्यू सो मच. तर आणखी एक महत्वाची अनाउन्समेंट करतो. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथजी जोगरे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. हा कॉल निश्चित या ठिकाणी आला गेला आहे. अजितजी गोवारी तुमचे जे खास मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच तुम्हाला हे आग्रहाचं आमंत्रण या ठिकाणी केलं जातं आणि त्यांच्या आग्रहाला विनंती करून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहाल हीच अपेक्षा बाळगतो या ठिकाणी. थँक्यू. टार्गेट 45 धावांचा टार्गेट या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. ते म्हणजेच कोणची टीम आहे रे? जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पडा टीमला. षटकातील पहिला बॉल यावेळेस आपण पाहिला तर हा लेटकरचा फटका. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला होता. चेंडूची फेकी आपण पाहिले तर थोडीशी लेट जरूर आली आणि त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट या ठिकाणी मिळाला गेलाय. दोन बॅटरला 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत आणि धाव फलकाची सुरुवात देखील झाली आहे चांगली. धाव फलकाप्रती 2 धावा ऍड केल्या जात आहेत. आजच्या दिवसातील पहिला मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस आपण हा फटका पाहिला तर हुकचा फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल होता, त्याला पाठवलाय फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार आला हा चौकार. 4 रन. अपार कीर्ती
अगाध महिमा शक्तीचा जगदंबादाचा मार्ग मुक्तीचा नवरस भक्तीचा सवे गणपती महिषासुर मर्दिनी शोभते. चौकार या ठिकाणी फिश केला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले आहे ती 6च्या घरामध्ये. 2 फलंदाज आपण पाहिले तर अमित पारदी आणि रोहित पारदी ही सलामीची जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जे हनुमान स्पोर्ट भिड्याचा पडा टीमच्या बाजूनं. हा वेगवान बॉल होता गोलंदाज प्रशांत गुवारीचा, वेगामध्ये बीट केले, वेगावरती स्वार झाला होता गोलंदाज. कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर एक महत्त्वपूर्ण षटक असतं आणि निश्चितच अगोदरच्या बॉलवरती एक मोठा फटका आला होता. फलंदाज आपण पाहिला तर अमित पारदेशा बॅटमधनं. यावेळेस पुन्हा एकदा राईट मोडतो विकेट षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर चेंडू फळ्यानंतर थोडासा बाउन्स झालाय, पण आमच्याकडे वलतायत संतोष कोम सरांचा. मात्र या ठिकाणी हा वाईट बॉलचा इशारा. आमच्या मुख्य गुणलेखक जे आहेत राज, कालच्या दिवसापासून देखील चांगली स्कोरिंग त्यांनी या ठिकाणी केले. आई महामाई देवी चषकामध्ये ऑफिशियल स्कोरर आहेत. दरम्यान षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय गोलंदाज प्रशांतनं. चांगली बॉलिंग या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळते. अगोदरचे 2 बॉल आपण पाहिले तर भिड्याचा पाडा टीमच्या नावावरती राहिले होते. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. एस्टिरेक्षक जज करतोय, पकडतोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अमित पारदीचा खेळ आउट. आज गोट्या अंपायर ची भूमिकेमध्ये देखील सज्ज असतील. कालच्या दिवसामध्ये थोडंसं गोट्या अंपायरचं भूत शिरलं होतं. आजच्या दिवसामध्ये देखील शिरलं जाईल. जयेंद्र वाघे सज्ज झालेत. नक्कीच विनंती केली जाते अजितदादा गोवारी यांच्या माध्यमातून विद्यमान अध्यक्ष रघुनाथजी जोगारी साहेब या मंचावर विराजमान व्हा. आणि नक्कीच त्याने मात्र आपले संकेत दिलेले आहेत, इशारा दिलाय आणि नक्कीच येतील आणि मंचावर विराजमान होतील. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू मिस्टर जयेश. फलंदाज या ठिकाणी आपण पाहिला तर बाद झालाय तो म्हणजेच अमित पारदी. न्यू बॅटर गणेश गिरंदोळे मैदानी 7 मध्ये इन झालेत. प्रशांतचा हा पुढचा बॉल. ओव्हरपिच बॉल होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित आला नाहीये. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झालाच नाहीये. हा डॉट बॉल येतोय आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धाव फलक आपण पाहिलं तर 45 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण लक्ष केंद्रित केलं तर 1-7 अशी सुरुवात झाली आहे जे हनुमान स्पोर्ट भिडाचा पाडा टीमची. घेऊया आपण छोटासा डीजे ब्रेक. धन्यवाद. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी राकेश गोवारी सज्ज झाला. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत, रोहित पारदे आणि गणेश गिरंदोळे. हा दुसरा राकेश गोवारी आहे श्री गणेश फूड मुदलपडा टीमचा. कालच्या दिवसामध्ये देखील आपण इन ऍक्शन मध्ये राकेश गोवारींना पाहिलं होतं, जे विजयदीप खोपरेपडा टीमचे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला राकेश गोवारीचा. परंतु आज आपण पाहतो या ठिकाणी राकेश गोवारी श्री गणेश फूड मुदलपडा टीमचा हे दुसरं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला. रोहित ऑन स्ट्राईक वरती आहे. हा चेंडू आपण पाहिला तर वाईड आहे.
ओव्हनच्या सर्वमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. आज संतोष कोम देखील आपण पाहिले तर चांगल्या स्टाईल या ठिकाणी जरूर आलेत. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव येते, सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले आहे ते म्हणजेच 9 या कड्यावरती. इथे पाहते पुढचा चेंडू फुलटॉस होता मात्र व्यवस्थित कन्वर्ट झाला नाही. बाटची कडा मात्र आपण बघितलं इथून तर जवळजवळ धाव मात्र चोरली गेली आहे. 45 धावांचं लक्ष आहे कंप्लीट करायचं आहे आणि त्या अनुषंगाने मात्र सुरुवात इथे झालेली देखील आहे. आपण बघितलं तर एक चौकार आपण देखील पाहिला आहे. तुमची टोटल सध्या तरी 10च्या घरामध्ये आहे, परंतु इथून आपण जवळजवळ बघितलं ना तर 35 धावा हव्या असतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच बंद डोळ्याने नक्कीच हा खेळलेला फाटका आणि नक्कीच तो फसला गेलाय आणि विकेट मात्र मिळाली आहे. सफलता मिळवली आहे आपल्या गोलंदाजीमध्ये राकेश गोवारीनं आणि मात्र चलता केलं इथे मात्र परतीचा नक्कीच प्रवास करावा लागतोय गणेश गिरदोळे या खेळाडूला. धन्यवाद डीजे. नक्कीच आमचे स्कोरर राज यांची झोप रात्री पूर्ण झालेली नाहीये, त्यामुळेच त्यांनी चुकीचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवलं की बाद होणारा खेळाडू होता ना. नक्कीच आपण बघितला तर रोहित होता. नक्कीच थोडासा आपण बघितला की मोबाईलचा जास्त वापर करता येता आणि जवळजवळ नक्कीच आपण पाहतो यावेळेला कट करण्याचा प्रयत्न किरण दादांचं नक्कीच आगमन झालेलं आहे. ते मंचावर आपण बघितलं तर मला आठवते किरण दादांची गोलंदाजी मागच्या वर्षी आई महामाई चषक नक्कीच त्याने जिंकून एक ट्रॉफी दिली तर त्यामध्ये किरण दादांचा भरपूर मोठा सिंहाचा वाटा होता. ती गोलंदाजी काय होती, त्यांची फिल्डिंग काय होती, कॅच अति अप्रतिम पकडले होते, परंतु चांगले क्रिकेट ते सुद्धा खेळत आहेत. आपण टॉस ड्राईव्ह केला जातो यावेळेला आपण बघितलं तर धावा मात्र 2 मिळतील. आपण पाहिलं तर गणेश यांच्या बाटमधून आकाश आहेत स्ट्राईक एंडकडे आणि गणेश नॉन स्ट्राईक एंडकडे. चेंडू फेकून झालेत 5. फलकावर 12 धावा. यावेळेला पंच केला जातोय. चांगला फटका आहे, ताकद आहे फटक्यामध्ये, परंतु अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू थांबलाय. धावा मात्र मिळतील धावा, परंतु अपेक्षा होत्या की या फटक्यावर नक्की जास्त धावा मिळायला हव्या होत्या, परंतु तसं काही झालं नाही. 2 धावा जरूर मिळाल्या आहेत आणि या 2 धाव्याने टीमच्या टोटलमध्ये भर पडली गेली आहे. 14 धावा फलकावर आपण पाहिल्या देखील आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आता 2 षटकाचा केस समाप्त झाला, राहिलेले 2 षटकांनी या 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिली आणि आता गरज आहे 31 धाव्यांची. म्हणजे आता जवळजवळ सरासरी आहे ना ती 15.5ची झाली आहे. आता ही सरासरी कमी करायची असेल ना तर मग इथून चांगला क्रिकेट मात्र खेळावं लागेल. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका, वेळेला मात्र सहकार्य करा, कारण की पहिल्या मॅचपासून ही वारंवार का सूचना देतोय, कारण की आयोजकांना नक्कीच सहकार्य करा, कारण की वेळ संध्याकाळी लवकर अंधार येतो या मैदानावर. त्या अनुषंगाने प्रत्येक सामना आपल्याला वेळेवर कंप्लीट करायचा आहे, त्याच्यासाठी तुमचं सहकार्य मिळणं गरजेची बाब आहे. थँक्यू मिस्टर जयेश डुकले. अजून सुद्धा 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. आता मात्र रोशन बहारे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 2 बॅटर आपण पाहिले तर गणेश गिंधोळे आणि आकाश पारधी. सुरुवातीची जी सलामीची जोडी होती ती मात्र यावेळेस डगआउटला परतले. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 15.50च्या सरासरीनं 31 धावा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. ते म्हणजेच जाणवन स्पोर्ट भिड्याचा पडा टीमला.
प्रयत्नानं सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. हा मॅच जर जिंकायचा असेल तर निश्चितच कुठल्या तरी एका खेळाडूला जोखीम मात्र पत्करावी लागेल. हवेमध्ये शॉट खेळावे लागतील. मैदानाच्या बाहेर चेंडूला पाठवावा लागेल. यावेळेस हा मिस टाइम फटका पाहायला मिळतोय लॉंग लेगच्या दिशेनं. दोन्ही क्षेत्ररक्षक पुढे आले होते परंतु त्यांच्या अवाक्यापासून थोडासा झेल मात्र लांब राहिला होता. परंतु 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात आणि या दोन टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचतंय 16 या आकड्यावरती. अजून सुद्धा 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 मध्ये 29 बनवायचे आहेत. मॅच बनवू शकतो या ठिकाणी परंतु त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज गणेश गिरंदोलेकडे ती क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, तो करू शकतो, या धावा बनवू शकतो. मात्र मागच्या पानावरची जे काही लिहिलं होतं, जे काही स्टडी केलं होतं ते मात्र मागेच ठेवावं लागेल. परंतु समोरच्या पानावरती आता मात्र आपल्याला काय लिहायचं आहे, काय घडवायचं आहे हे मात्र लक्षात घ्यावं लागेल. पॉझिटिव्ह विचारानं या ठिकाणी निश्चितच खेळ मात्र करावा लागेल. यावेळेस आपण पहिला मैदानाच्या आतमध्ये तर वाईट बॉल आलाय. आता मात्र 11 मध्ये 28 करायचे. गोलंदाज आपण पाहिला तर रोशन बहारेच्या विरोधामध्ये कशा पद्धतीचा खेळ केला जाईल गणेश गिरंदोलेच्या माध्यमातून. यावेळेस फटका चांगला आहे, मिस टाइम जरूर झालाय. थर्डमॅनला मात्र हा चेंडू रवाना झाला होता. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 18 या आकड्यावरती. 10 बॉल शिल्लक आहेत आणि अजून सुद्धा 27 धावा बनवाव्या लागतील. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करून देईल. मग तो कोणाच्या बॅटमधून येईल, आकाश की मग गणेश. दोन्ही खेळाडूकडे एक चांगला खेळ आहे परंतु खेळ मात्र चांगला असून चालणार नाहीये. तो खऱ्या अर्थानं या आज मैदानावरती करून दाखवावा लागेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर 20 मध्ये हा फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मधून चेंडू मात्र रवाना झालाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता येतो है शौकार. शौकार या ठिकाणी पेश केलाय फलंदाज आकाशनं. यावेळेस आणखी एक महत्वाचा फटका. पुन्हा एकदा चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंड मध्ये सापडला गेलाय परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर इष्टी रक्षकानं चुकी झाली आहे. कदाचित हा चेंडू जर गॅदर या ठिकाणी केला असता, इष्टानं लावला असता तर आकाशची विकेट मात्र या ठिकाणी आकाशची विकेट मात्र या ठिकाणी मिळाली असती. कारण आकाश सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतो. एक शौकार देखील त्याच्या बॅट मधनं आलाय आणि यावेळेस ही दुहेरी धाव देखील त्यांनी कंप्लीट केली आहे. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 24 धावा. अजून सुद्धा जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 8 आणि धावांची गरज आहे 21. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर चेंडू मात्र जातोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. वाईट आहे का सर? यस, 1+1 2 धावा. या ठिकाणी आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय भूषणदादा पडवळे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे आई महामाई चषक 2025 मध्ये. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत आणि उपशाखा प्रमुख चंद्रपाडा, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या ठिकाणी आपण पाहिलं तर मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. शॉट लॉंग लेगच्या दिशेनं. लेग बायच्या सुरुमध्ये काही सिंगल धावफलकावरती ऍड केली जाते. टीमची धावसंख्या झाली ती 27. अजून सुद्धा चेंडू शिल्लक असतील 7 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची अजून सुद्धा आवश्यकता. मॅच बनला या ठिकाणी. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे दोन्ही टीम साठी.
गोलंदाज आपण पाहिला तर रोशन, एक उभरता सितारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मुदलपाडा टीमचा. यावेळेस हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय, मात्र झेल त्याच्या हातातून सुटला गेलाय. त्या अगोदर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेनं आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 29-29 आकड्यावरती. यानंतर आणखी एक महत्वाची मॅच आपण पाहणार आहोत. आई गावदेवी स्फूड देवदल वर्सेस जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा. या 2 टीम मध्ये टॉस आपण पाहिला तर जिंकलाय तो म्हणजे जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमनं आणि त्यानं स्वीकारला आहे क्षेत्ररक्षण. बॅटिंग मध्ये आपण इन ऍक्शन मध्ये टीम पाहणार आहोत गावदेवी स्फूड देवदल. हा मॅच देखील अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 मध्ये अजून सुद्धा बनवायचे आहेत, त्या म्हणजेच 16 धावा. बघूया या 16 धावा रोखण्याकरता कुठला गोलंदाज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश स्फूड मुदलपाडा टीमच्या बाजूनं प्रकाश मस्कर, नावामध्ये तर प्रकाश आहे, प्रकाश करून द्यावा लागेल आपल्या टीमचा. म्हटलं जातं दिवा मातीचा असो किंवा सोन्याचा, तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो ना, हे खूप महत्वाचं आहे. यावेळेस प्रकाश कायम ठेवला जाईल का श्री गणेश स्फूड मुदलपाडा टीम कडनं प्रकाशच्या माध्यमातून? सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं तर चांगली बॅटिंग केली आकाश अँड गणेशनं, चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळाले. आता मात्र त्यांच्याकडे 6 बॉल शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 16 धावा त्यांना देखील बनवाव्या लागतील. चला मॅचला सुरुवात करायची. कालचा दिवस आपण पाहिला तर आझाद स्पोर्ट वसईच्या नावावरती राहिलाय. सुपर 3 मध्ये त्यांनी देखील धडक मारली कालच्या दिवसामध्ये. पहिला बॉल या ठिकाणी टाकत असताना मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय शॉर्ट मिडॉनच्या दिशेनं. यावेळेस आपण पाहिलं तर हो 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 1 शॉटचा इशारा येतोय, म्हणजे एकच धाव. अजून सुद्धा 5 बॉल शिल्लक आहेत आणि 15ची गरज असणार आहे. एक मोठा फटका. आकाश सध्या तरी आपण पाहतोय चांगले बॅटिंग करतो. एक चौकार देखील त्याच्या बॅट मधनं आलाय. नंबर 5 चे ज्याने जर्सी परिधान केलंय आकाश पारदी. यावेळेस हा चेंडू खूप चांगला होता, ऑन साइडला बलवला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केले. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 31 आकड्यावरती. 4 चेंडू शिल्लक असतील आणि 4 चेंडू मध्ये 14ची गरज आहे. आता मात्र हवाई हल्ला करावा लागेल, हवाई सफर करावा लागेल. रिक्षाने आणि गाडीनं चालून जमणार नाहीये, तर आता मात्र प्लेनचा प्रवास या ठिकाणी करावा लागेल. षटकार चौकार मारावे लागतील. यावेळेस आपण पाहिलं तर सुरुवातीला बॅटर बीट झाला, त्याच्यानंतर यष्टीरक्षक, त्याच्यानंतर थर्डमॅन देखील बीट झाला. मात्र बाईटच्या स्वरूपात एक सिंगल धाव ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 32 आकड्यावरती. आता मात्र 3-13. चांगली बॉलिंग प्रकाश मस्करची या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस मिस टाइम फटका जरूर झालाय. ऑन साइडला मात्र चेंडू रवाना होतो. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर गणेश मात्र बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. आता मात्र 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. अजून सुद्धा मॅच बॅलन्सिंग आहे, पण त्याच्यासाठी निश्चितच या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. 2 मोठे विकेट जर या ठिकाणी पेश केले तर सामना जिंकू शकतो जय हनुमान स्फूड भिड्याचा पाडा. प्रकाश पुन्हा एकदा राईट मोर द विकेट ना. यावेळेस हो सुंदर चेंडूची हाताळणी केली गेली. डॉट बॉल, बाल बाल बज गे असंच म्हणायला लागेल. आता मात्र पूर्णपणे वर्चस्व
ठेवलं या मॅचमध्ये श्री गणेश फूड मोदलपाडा टीमनं, ज्या अनुषंगाने त्यांच्याकडनं बॅटिंग झाली आहे, बॉलिंग झाली आहे, लाजबाब खेळ झालाय आई महामाई देवी चषकामध्ये. आजच्या दिवसातील पहिला मॅच हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका, पॉइंटला क्षेत्ररक्षक येतो वेगाने, मात्र झेल ओ हो सुटला गेलाय. हे मैदान आपण पाहिलं ना तर डाय मारण्यासाठी खूप चांगलं आहे, परंतु मारू नका. या ठिकाणी आपण थोडासा पाहिलं तर फॉम्पलिंग झाला, त्या ठिकाणी पॉइंटला क्षेत्ररक्षक झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी मॅच जिंकलाय तो म्हणजेच श्री गणेश फूड मोदलपाडा टीमनं. बेस्ट ऑफ लक. चला आपण जाऊया यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे. कोणत्या खेळाडूनं मात्र चांगला खेळ केलाय या मॅच मध्ये.